अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ शहराच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समितीच्या आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला असून अनुसूचित जाती आरक्षण वंचित समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे अशी प्रमुख मागणी करीत उपवर्गीकरण होईपर्यंत सरकारी कर्मचारी मेगा भरती थांबवण्याची भूमिका देखील मांडण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामदाभाऊ साठ्यांचा गौजी वस्ता साळव्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं छत्रपती शिवाजी महाराजांचा। सध्या ठोकळ यांनी जे आहे तर आपलं म्हणणं मांडलं की आम्ही कोणाच्याही विरोधात नाही। आता हे सांगणार आहे की समर्थन विरोधात मध्ये काय निर्णय निघणार आहे आपण पाहत राहा एसीटी। धन्यवाद। मोर्चे चालू आहे, काही समर्थनार्थ आहे, काही विरोध आहे। आज संभाजीनगर येथे उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा निघालेला आहे। आपण त्याची चर्चा करूया। भाऊ यूसीटी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण समर्थनार्थ मोर्चा काढला, काय म्हणता? एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की मागासवर्गीय आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी जे सुप्रीम कोर्टने 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आणि संविधानाला धरून हा निर्णय झालेला आहे। त्यामुळं तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब या ठिकाणी ऑलरेडी 5 राज्यांमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे। आणि समर्थनात मोर्चा याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्या जाती धर्माची विरोधात आहोत, कारण की आमचे जे मोठे बंधू जे बौद्ध समाज बंधू आहेत त्यांचा एक गैरसमज झालेला आहे की मात्र समाजाने हे उपवर्गीकरण किंवा उपकडेसाठी मागणी केली आहे। खऱ्या अर्थाने ही मागणी मागील 1960 पासून जे तामिळनाडू आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्याचा धागा पकडून मागे 40 वर्षापासून हे आंदोलन चालू होतं जे देशभरामध्ये या आरक्षणाचं उपवर्गीकरण फक्त महाराष्ट्रात होणार नाही, त्यासाठी आमचं हे उपवर्गीकरण लवकरात लवकर व्हावं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणलं म्हणजे 1950 ला आम्हाला आरक्षणाच्या लागू झालं होतं, त्या माध्यमाला 13% आरक्षण हे 59 जातीला भेटलं होतं। परंतु 1950 ते मला वाटतं 2026 पर्यंत आमची लोकसंख्या ही 1.5-2 कोटीच्या आसपास गेलेली आहे। त्यामुळे जवळपास 13% आरक्षण हे 20% वर गेलं पाहिजे, ही सुद्धा आमची या मोर्चामध्ये मागणी आहे। काही लोक जे आहे तर मग विरोधात पण मोर्चे करतात, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांचा विरोधाचा विषय नाही आहे, त्यांच्यामध्ये एक गैरसमज झालेला आहे की बाबा हे उपवर्गीकरण झालं तर आपलं नुकसान होऊ शकतं, परंतु तसं काही नाही की जे सुप्रीम कोर्ट जे डायरेक्शन दिलेले आहे, मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहे त्या डायरेक्शनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट जे पद्धतीने नियमावली लावलेली त्या पद्धतीने आम्ही उपवर्गीकरण करतात, त्यामध्ये कोणत्याही जातीचं नुकसान होण्याचं कारणच नाही। विरोध करणारा मोठा वर्ग वाढत जातोय, आपण यांच्याबरोबर कधी काही चर्चा केली का? त्यांना समजून सांगण्याचा काही प्रयत्न केलाय? तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की त्यांचे नेते जे सर्व बहुजनाच्या आणि दलित समाज नेत्याच्यामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर, माननीय रामदासजी आठवले साहेब, माननीय वामनजी मेश्राम
जे भारतातील नेते आहेत आणि त्यांनी सुद्धा या उपवर्गीकरणाला पाठिंबा दिलेला आहे, पण त्यांची एकच मागणी आहे की जो बदर समितीचा अहवाल आहे त्यामध्ये कशा पद्धतीने वर्गीकरण किंवा उपकरण होणार आहे त्याबद्दल त्यांनी मागणी केलेली आहे. आणि मला वाटतं त्यांना जर सरकारने घेऊन बसलं तर त्यांचं समाधान होऊ शकतं, विरोध होणार नाही. अहवाल अजून जाहीर झालेलाच नाही. ऍक्च्युली प्रॉब्लेम हा आहे की बदर समितीचा अहवाल हा जाहीर करणं हे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन मध्ये आणि राज्य सरकारचा जे काही निर्णय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बदर समितीचा अहवाल जाहीर करणं हे काही त्याचे डायरेक्शन आहे सुप्रीम कोर्ट, त्यामुळे अहवाल जाहीर होत नसेल. पण तुम्हाला एक मुद्दा म्हणून सांगतो की बदरच्या अहवालामध्ये जो काही लोक म्हणतात की इम्पिरिकल डाटा नाहीये, मी तुम्हाला 100% सांगतो की बदरच्या अहवालामध्ये मागील 1960 पासून तर आजच्यापर्यंत पूर्ण इम्पिरिकल डाटा त्याच्यामध्ये सामील झालेला आहे. विरोधक असतील किंवा फेवरचे असतील, सपोर्ट करणार आहे. आता आजकाल सोशल मीडियावर ट्रोल होत आहे आणि ट्रोल करताना महापुरुषांच्या टिंगल टवाळीपर्यंत हा विषय गेलाय. या कसं बघता याकडे, हा विषय निंदनीय नाही का? 100% आम्ही या गोष्टीची निंदा करतो आणि आम्ही निषेध सुद्धा करतो की ज्या प्रकारे बौद्ध समाज जे मोठा भाऊ आहे त्यांच्यामध्ये काही नालेक लोक तसेच आमच्या मात्र समाजामध्ये काही धाबार नालेक आहे आणि सोशल मीडियावर फेसबुकवर महापुरुषावर टीका टिप्पणी करतात. त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही कधी या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही. धन्यवाद.